नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गीता स्टडी झोन या माझ्या YouTube चॅनल। आज आपण बघणार आहोत भाववाचक नाम कसं तयार होतं किंवा ते कशाला म्हटलं जाते। ठीक आहे, बघा भाव म्हणजे काय, गुण किंवा धर्म किंवा गुणधर्म यालाच काय म्हणतात आपण भाव म्हणतो। आता भाववाचक नामाची व्याख्या बघू आपण। बघा, वस्तू, व्यक्ती, पदार्थ, प्राणी, ठिकाण यांच्यामधील जे गुणधर्म असतात त्यांचे जे नाव असते त्याला जे नाव दिलं त्यालाच काय म्हणतात भाववाचक नाम, म्हणजे काय गुणधर्मवाचक नाम असे म्हणतात। आता भाववाचक नाम कसे ओळखायचे हे बघूया आपण। उदाहरणार्थ प्रामाणिकपणा। आता प्रामाणिकपणा आपल्याला दिसतो का? नाही, त्याला काय लागतं, अनुभवावं लागतं। मगच काय कळतं की नाही बाबा तो व्यक्ती प्रामाणिक आहे, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि ह्याच अनुभवाला काय म्हणतात भाववाचक नाम। आता बघा भाववाचक नाम तयार कसे होते बघा, ई, त्व, ताई, आई, गिरी, ताई, गिरी, पण, पणा हे सगळे प्रत्यय लागून काय आपलं भाववाचक नाम तयार होत असतं। आता हे सगळे प्रत्यय कशा लागणार आहे, फक्त विशेष नामाला आणि सामान्य नामाला। जर ह्या दोन नामांना जर हे प्रत्यय लागले शेवटी, प्रत्यय कुठे लागत असते शेवटी, आणि जे शब्दाच्या आधी लागतात त्याला काय म्हणतात उपसर्ग म्हणतात, आणि जे शब्दाच्या शेवटी लागतात त्याला काय म्हणतात प्रत्यय म्हणतात। म्हणजेच हे सगळे प्रत्यय जर शब्दाच्या शेवटी लागले त्यालाच काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात। बघा भाववाचक मध्ये तीन उपप्रकार पडलेले आहेत। कोणते कोणते? नंबर 1 आहे स्थितीदर्शक, नंबर 2 आहे गुणदर्शक, नंबर 3 आहे कृतीदर्शक, असे तीन उपप्रकार पडलेले आहेत। आता स्थितीदर्शक म्हणजे काय, जी परिस्थिती असते, एकदम शॉर्ट मध्ये बघूया, जी परिस्थिती असती त्यालाच काय म्हणतात स्थितीदर्शक म्हणतात। आता त्याची व्याख्या जर करायची असेल तर व्याख्या कशी करू आपण? बघा, जे भाववाचक नाम आहे एखाद्या व्यक्तीची स्थिती दाखवतात किंवा कंडिशन किंवा परिस्थिती दाखवतात अशा नामांना काय म्हणतात स्थितीदर्शक भाववाचक नामे। आता उदाहरण बघूया, याच्यामध्ये उदाहरण काय काय येऊ शकतात बघा। स्थितीमध्ये काय येईल, गरिबी येते, त्यानंतर स्थितीमध्ये श्रीमंती येते, त्यानंतर स्थितीदर्शक मध्ये गुलामगिरी, गुलामगिरी, बघा इथे प्रत्यय लागलाय आणि त्या ठिकाणी सांगितलं पण की बाबा स्थिती दर्शक आहे, ती काय परिस्थिती आहे, एखादी कंडिशन आहे की बाबा काही जण अमीर आहे, काही जण गरीब आहे, काही जण गुलाम आहे, हे सगळे काय परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दर्शवलेली, म्हणून ते काय झाले भाववाचक स्थितीदर्शक नाम आहे। आता नंबर 2 काय त्याच्यामध्ये गुणदर्शक भाववाचक नामे। आता गुणदर्शक म्हणजे काय, जे भाववाचक नामे आहेत किंवा एखादी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काय एखादा त्याचा गुण आपल्याला दाखवला जातो त्यालाच काय म्हणतात गुणदर्शक भावाचक नाम। आता गुण मध्ये काय येऊ शकतं बघा, हुशारी, त्यानंतर गुणामध्ये गोडवा, आता कशामध्ये, पदार्थामध्ये पण येतो की बाबा खूप गोडवा आहे या पदार्थामध्ये। त्यानंतर बोलण्यामध्ये पण गोडवा आहे, पण तो दिसतो का? दिसत नाही, त्याला काय लागतं अनुभवावं लागतं, म्हणून जे अनुभवतो आपण त्याला काय म्हणतात भाववाचक नाम आहे। त्यानंतर हुशारी, गोडवा, त्यानंतर नम्रपणा, नम्रपणा, हे सगळे काय नम्रपणा, हे सगळे काय झाले गुणदर्शक, म्हणजे काय एखाद्या व्यक्तीमधले किंवा एखाद्या प्राण्यामधले, एखाद्या ठिकाणामधले, पदार्थामधले काय ते सगळे गुण आहेत, म्हणून त्यांना काय सांगितलंय गुणदर्शक भाववाचक नाम। आता नंबर 3 आहे कृतीदर्शक म्हणजे काय बघा, असे जे भाववाचक नामे आहेत की ते एखाद्या व्यक्तीची काय कृती, हालचाल किंवा ऍक्शन हे आपल्याला दाखवत आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दांना काय म्हणतात भाववाचक कृतीदर्शक नामे। आता ते कसं असतं बघा, आता कृतीमध्ये काय काय होऊ शकतं, ऍक्शन मध्ये काय काय होऊ शकतं, खेळणे, त्यानंतर आणखी येतं चोरी, त्यानंतर अजून काय होऊ शकतं चळवळ, म्हणजे काय या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय दिसते ऍक्शन दिसते किंवा हालचाल त्या ठिकाणी दिसते, एखादी कृती करताना दिसते, म्हणूनच काय झालं हे जे नाव आहेत, हे जे नामे आहेत त्यांनाच काय म्हणतात भाववाचक कृतीदर्शक नामे असे म्हणतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।